चला लक्ष द्याल बोर्डवरती. नवीन कन्सेप्ट आहे आता आपली, टॅक्स, मराठीत कर. समजावून घ्या, बोर्डवर लक्ष असणं गरजेचं आहे. कर. मला पहिला प्रश्न असा आहे की टॅक्स का भरायचा? टॅक्स आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? का लॉस आहे तुम्हाला असं वाटतं? पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे. मला जेव्हा जेव्हा पैसे द्यावे लागतात गोवर्धन आहे, लय वाईट वाटतं मला असं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही लोक मला फी देतात, गारवा भेटतो, असं वाटतं वा मस्त, बहुत बढिया हो आज केले. पैसे द्यावे लागले की मग मला वाईट वाटतं. म्हणून टॅक्स हा आपला लॉस आहे असं तुमचं मत आहे. पण मग तरी टॅक्स भरावा लागतो ना. तुम्हाला मी टोल काय असतो ते सांगतो आधी. टोल रस्त्यावरती लागतात पा टोल. आपल्या सरकारकडे आहेत ना रस्ते बांधायला पैसे नाहीयेत, हे लक्षात ठेवा. पण मग रस्ते तर बांधले गेले पाहिजेत ना. मग भारत सरकारने एक आयडिया शोधून काढली, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने एक आयडिया शोधून काढली. बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर हे त्याचं नाव आहे. बीओटी. बी म्हणजे काय? बिल्ड. ओ म्हणजे ऑपरेट आणि टी म्हणजे ट्रान्सफर. म्हणजे समजा आता हायवे बांधायचा आहे, पण सरकारकडे पैसे आहेत का? नाही, पण हायवे तर बांधला पाहिजे. मग समजा याची कन्स्ट्रक्शन कंपनी, सरकार म्हणतं तू बांध. पैसे कोण खर्च करेल? तोच. ऑपरेट, ते ऑपरेट पण तूच कर. आणि मग ऑपरेट करताना तुझे पैसे तू त्याच्यावरती टोल लाव. त्या रस्त्यावरून जितके गाड्या जातील ना, प्रत्येक गाडीला 100 रुपये, आणि त्याच्यातून तू तुझे पैसे काढून घे. एकदा तुझे सगळे पैसे निघाले की मग तू तो टोल काय, तो रस्ता काय कर, गव्हर्नमेंटला हस्तांतरित कर. आणि मग गव्हर्नमेंटला तू ट्रान्सफर केला की मग टोल लागेल का? नाही. तुम्ही आता जर कुठे फिरायला गेला असाल तर तुम्हाला काही ठिकाणी टोल लागतो, आणि काही रस्त्यांवरती टोलचं स्टेशन असतं पण टोलवालेच नसतात, कारण तो रस्ता आता फ्री झालेला असतो. आपण जेव्हा इथून पुण्याला जातो ना, तर पुणे शहराच्या आधी 1-2 टोल असे आहेत की टोल दिसतो आपल्याला, टोलचं स्टेशन आलंय पण कोणीच नाही, कारण तो रस्ता आता काय झाला, फ्री झाला. काय सांगितलं मी? रस्ता बांधला कंपनीने, कन्स्ट्रक्शन कंपनीने. मग ती कंपनी त्यांचे पैसे कसे काढते? त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून ते 100 रुपये गोळा करतात. एकदा त्यांचे सगळे पैसे गोळा झाले की आता त्यांना तो रस्ता कोणाच्या ताब्यात द्यावा लागेल? गव्हर्नमेंटच्या. मग गव्हर्नमेंटच्या ताब्यात दिल्यावर गव्हर्नमेंट टोल लावेल का? आपल्या इथे ठक्कर बाजारचा असंच आहे. सीबीएस आहे ना की नाही? त्याचं नाव सीबीएस आहे का ठक्कर बाजार आहे? त्याला ठक्कर प्रायव्हेट नाव कसं काय दिलं? तर महाराष्ट्र सरकारने काय केलं, एसटी स्टँड बांधण्यासाठी ती जागा ठक्करला दिली. तू एसटी स्टँड बांध, ऑपरेट, वापर. मग तिथे जेवढी दुकानं आहे त्या सगळ्या दुकानांचं भाडं कोणाला मिळतं? ठक्करला. 33 वर्षासाठी. आणि मग एकदा तुझे पैसे रिकव्हर झाले की तू ते कोणाच्या ताब्यात देऊन टाक? आमच्या. मग सरकार काही पैसे नाही घेणार. विचार करा, एकदा काय झालं, गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे, पण गोष्ट रूप करून सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, आपल्या नाशिकचे जे महापौर आहेत ते मला भेटले, माझे मित्र आहेत ते. मला म्हणाले, काय यार अमोल, तू यार क्लास 20 घेतो पण काही तू पैसेच देत नाही यार आम्हाला नगरपालिकेला. तुझे विद्यार्थी म्हणाले टॅक्स भरणं लॉस आहे, तू त्या दिवसापासून पैसेच नाही भरले म्हणे. म्हटलं मग बरोबर आहे ना, मला विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलं टॅक्स लॉस आहे. तेवढे तसं नाही आहे. म्हटलं मग कसं काय? म्हणे आत्ताच घंटागाडी येऊन गेली. त्या घंटागाडीवाल्याला पगार कोण देतं म्हणे? महानगरपालिका. बरोबर आहे की नाही? रस्ते साफसफाईसाठी वॉटर ग्रेसचे लोक आहे, त्यांना पैसे कोण देतं? मग जर सगळं महानगरपालिका करतं तर मला खर्च करायला पैसे पाहिजे का नको? घंटागाडी कोणासाठी येते म्हणे? तुझ्यासाठी. रस्ते साफसफाईला लोक कोणासाठी येत आहेत? तुझ्यासाठी. पाणी कोण पुरवतं? महानगरपालिका पुरवते. मग तू पैसे भरले पाहिजे, थोडे तर दे म्हणे त्या टोल सारखे. तू 100 रुपये दे, दुसरा 100 देईल, असं करत करत नाशिकच्या सगळ्या जनतेने पैसे दिले तर पैसा आम्हाला मिळेल ना. म्हटलं भाऊ ठीक आहे, चाल. मग त्या दिवशीपासून त्यांनी माझ्यावरती कुठला टॅक्स लावला माहितीये का? त्या टॅक्सचं नाव आहे म्युनिसिपल टॅक्स, मराठीत घरपट्टी. आज घरी गेल्यानंतर काय करा, तुमच्या घरी आहे ना घरपट्टीची पावती असेल ती खरोखर वाचा. मला उद्या अपेक्षा आहे की तुमच्यापैकी एक जण तरी मला सांगेल. तिची घरपट्टीची पावती असतं ना, त्याच्यावरती बरंच काय काय लिहिलेलं असतं, कुठल्या कुठल्या प्रकारचा टॅक्स महानगरपालिका आपल्याकडून घेते. एक सेकंद. हॅलो, हो आलाय आहे. नाही टाकलाय माझ्याकडे, जो नंबर सेव्ह आहे ना तो घेतला होता मी त्याच्यात. हो. तर तुम्ही आज घरी जाऊन खरोखर ते वाचा. त्याच्यामध्ये आहेत ना महानगरपालिका कशा कशाचा टॅक्स घेते हे तुमच्या लक्षात येईल.
मला तुम्ही उद्या त्याची माहिती सांगणार आहेत. त्यातला एक मी नाव सांगतो, वृक्ष संवर्धन कर हा सुद्धा घेते. झाडं लावण्याचा पण टॅक्स आपल्याकडून महानगरपालिका घेते. म्हणजे हे पण पैसे आपल्याला द्यावे लागतात. शेवटी आपण सरकारला पैसे दिले तर सरकार त्याचा वापर कोणासाठी करतं. मग हे घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला. ते मला म्हणाले, यार तू चुकीचं केलं, तू नाशिकमध्ये राहतो, घंटागाडी महानगरपालिका देते म्हणून तू त्याला पैसे दिले. म्हणे आम्हालाही दे ना म्हणे थोडेफार. म्हटलं का हो, तुम्हाला का बरं देऊ. म्हणे पाय म्हणे रात्री तू झोपतो तर तुझ्या गल्लीमध्ये पोलिसांची चक्कर असते, रात्री लोक येऊन राऊंड मारून जातात, त्यांना पैसे कोण देतं म्हणे. म्हटलं तुम्हीच देतात त्यांचा पगार. म्हणे तुझा पोरगा शाळेत जातो तर शिक्षण खातं हे कोणाच्या अंडर आहे. म्हटलं तुमच्याच अंडर आहे, गव्हर्नमेंटच्या. म्हणे आम्हाला तिथे शिक्षकांचे पगार करावे लागतात. तुझ्या पोऱ्याला म्हणे 8वी पर्यंत पुस्तकं फ्री दिले ना म्हणे मी. पैसे कोणी दिले? सरकारने. तुझ्या पोऱ्याला दुपारच्या शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये खिचडी खाऊ घातली, पैसे कोणी दिले? सरकारने. म्हणे आता ठीक आहे, तू सिव्हिल हॉस्पिटलला जात नाही, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे पण औषधोपचार फ्री आहेत ना, पैसे कोणी दिले? सरकारने. म्हणे मग मला इथं पाहिजे ना म्हणे खर्च करायला पैसे. म्हटलं हो बरोबर आहे, मग तुलाही घे पैसे, त्यांना येतील. हे सगळं होत असताना मला पंतप्रधान साहेबांचा फोन आला. चुकीचं केलं यार म्हणे, तू त्यांना दिले आम्हाला काहीच नाही दिले. म्हटलं आता तुमचं काय. म्हणे जी बाउंड्रीवरती मिलिटरी उभी राहते, ज्याच्याने तुम्ही अख्खे देशातले नागरिक झोपा काढतात आरामामध्ये, टेन्शन नाही पाकिस्तान रात्री हल्ला करेल का काय, तर ते मिलिटरीचा पैसा कोण देतं? सरकार. तुमच्या इथे हायवे बांधला म्हणे, नॅशनल हायवे, मुंबई आग्रा रोड, मुंबई पासून निघतो आग्र्यापर्यंत जातो, तो रस्ता कोणी बांधला? म्हटलं केंद्र सरकार. कोरोनाच्या कालावधीत नाही का म्हणे तुला कोरोना होऊ नये म्हणून लस दिली, फुकट लस कोणी दिली? केंद्र सरकारने. रेल्वे केंद्र सरकारची. नंतर ते कमांडो केंद्र सरकार. असा खूप सारा पैसा मी पण खर्च करतो ना म्हणे, मग मलाही टॅक्सला पैसे पाहिजे ना म्हणे, मलाही टॅक्स दे. म्हटलं तुम्हालाही घ्या. तुम्हाला या उदाहरणातून काय लक्षात आलं? जरी टॅक्स हा लॉस असला तरी सुद्धा टॅक्स आपण सरकारला का देतो? कारण सरकार त्याच टॅक्स मधून खर्च कोणावरती करतं? आपल्यावरती. आणि म्हणून आपण सरकारला टॅक्स दिला पाहिजे, हे लक्षात राहू द्या. टॅक्सची पद्धत आपल्या भारतात प्राचीन काळापासून आहे. तुम्हाला आर्य चाणक्य हे नाव माहिती असेल, त्याचं नाव कौटिल्य असं सुद्धा आहे, टोपण नाव कौटिल्य. आर्य चाणक्याने त्याच्या काळात सुद्धा लोकांवरती टॅक्स बसवलेला होता. परांजपे सर पैसे कुठे कमवतात? समाजात. मग माझं समाजाप्रती काही देणं आहे का? नाही आहे. मुकेश अंबानी पैसा कुठे कमवतो? समाजात. मग त्याचं पण समाजाप्रती देणं आहे का? नाही. आणि जो गरीब मनुष्य आहे, मोलमजुरी करणारा, भांडे घासणाऱ्या मावशी, त्या पण समाजात पैसे कमवतात, मग त्यांचं पण समाजाप्रती देणं आहे का? नाही. मग आपल्या प्राचीन काळामध्ये एक नियम बनवला गेला की जो आपण अजूनही वापरतो, ज्याचं इन्कम जास्त त्याचा टॅक्स जास्त, ज्याचं इन्कम कमी त्याचा टॅक्स कमी. का बरं? कारण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच आहे. तुम्ही जास्त घेताय तर तुम्ही दिलं पण कसं पाहिजे? तुम्ही कमी घेतात तर दिलं कसं पाहिजे? आणि म्हणून टॅक्स हा भरला पाहिजे. हे येतंय का लक्षात? तुम्हाला पुस्तकात पेज नंबर 99 वरती ही माहिती दिलेली आहे. पुस्तक असेल तर ठीक आहे, नसेल तर लक्ष राहू द्याल. पेज नंबर 99 वरती आहे कशा कशासाठी सरकार पैसे खर्च करतं आणि मग ते टॅक्स का दिला पाहिजे. आता जरा लक्ष द्याल. तुम्हाला 2 टॅक्सची नाव तर डेफिनेटली माहिती आहे. फळ्यावर लक्ष असेल. पहिला टॅक्स आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स, तुम्ही ओळखतात याला. आणि दुसरा टॅक्स कुठला आहे? आठवतो का? जीएसटी आहे ना. चला नीट विचार करून मला उत्तर द्याल. तुम्ही हा जीएसटी आजपर्यंत कुठे कुठे अनुभवात घेतलेला आहे, एक्सपिरियन्स केलाय की इथे जीएसटी होता? मॉलमध्ये होता जीएसटी. म्हणजे तू बिग बाजारमध्ये गेला, बर्गर खाल्ला, डॉमिनोज पिझ्झाला गेला, जीएसटी लागतो. आता माझा नीट विचार करून उत्तर दे बर का. नीट विचार करून उत्तर द्याल. मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जीएसटी बिलामध्ये येतो. माझा प्रश्न नीट लक्षात घ्या. जीएसटीचे पैसे तुम्ही कोणाच्या खिशात टाकले? दुकानदाराच्या. मग दुकानदार ते पैसे कोणाच्या खिशात टाकेल? गव्हर्नमेंटच्या. घरपट्टी आठवते थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेली. तुम्ही घरपट्टीचे पैसे कुठे जाऊन भरतात? महानगरपालिका गव्हर्नमेंट आहे का? मग गव्हर्नमेंट आहे ना, महानगरपालिका गव्हर्नमेंट आहे. इन्कम टॅक्स सुद्धा आपण डायरेक्ट कोणाच्या खिशात टाकतो? गव्हर्नमेंटच्या. हा टॅक्स आपण कसा भरतो?
डायरेक्ट भरतो. म्हणजे मराठीत हा टॅक्स कसा भरतो आपण? प्रत्यक्ष जाऊन भरतो. आणि हा आपण कसा भरतो? डायरेक्ट भरतो का इनडायरेक्ट भरतो? थोडक्यात अप्रत्यक्षरित्या भरत असतो. आणि म्हणून आपल्या देशात आणि पूर्ण जगात टॅक्सचे दोनच प्रकार पडतात. पहिला टॅक्सचा प्रकार आहे तो म्हणजे डायरेक्ट टॅक्स, आणि दुसरा टॅक्सचा प्रकार आहे तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आता तुम्हाला घरी गेल्यानंतर कोणी विचारलं म्हणजे मराठीत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, तर काय सांगाल? जो टॅक्स आपण डायरेक्ट सरकारला भरला तो कुठला टॅक्स? डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर. आणि जो कोणाच्या तरी थ्रू भरला तो इनडायरेक्ट टॅक्स. मग जीएसटी विचार करून पुन्हा उत्तर द्याल. जीएसटी तुम्ही डायरेक्ट सरकारला देतात का शॉपकीपरच्या थ्रू देतात? म्हणून हा कुठला टॅक्स आहे? इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष कर. आणि हा तुम्ही डायरेक्ट सरकारला भरतात म्हणून हा झाला प्रत्यक्ष कर किंवा डायरेक्ट टॅक्स. ह्या वर्षी आपल्याला अभ्यासाला इन्कम टॅक्स आहे. तुम्ही 10वीला जाल तेव्हा तुम्हाला अभ्यासाला जीएसटी आहे. हे लक्षात येतंय? मराठीत इन्कम टॅक्सला काय म्हणतात? आयकर. आय म्हणजे उत्पन्न, आयकर. याच्या नावानुसारच हा टॅक्स कशावरती लागेल? इन्कम वरती. ज्याचं इन्कम जास्त त्याचा टॅक्स, ज्याचं इन्कम कमी त्याचा टॅक्स. पण हे इतकं जरी मला या तिघांनी येऊन सांगितलं तरी सुद्धा मी गेलोच नाही टॅक्स भरायला. म्हटलं मला नाही भरायचं, जाय लॉस आहे माझा, भरणार नाही. आई वडिलांचं काम आहे मला पोषणं, मी त्यांचे हातपाय चेपणार नाही. मग त्या लाथा घालतात आपल्याला. सरकार म्हणतं टॅक्स नाही भरत ना, चलो जेल में घेऊन जातात, पैसे भरावेच लागतात. मग हे चालू असताना आपल्या भारताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, उदाहरण आहे बरं का, खोटी गोष्ट आहे, त्या माझ्या आत्या आहेत. त्यांना म्हटलं निर्मला आत्या असं असं झालं, हे म्हणतात टॅक्स भर, पण म्हटलं लॉस आहे माझा. मग निर्मला आत्या म्हणे भाऊ हे बघ तू भारतात राहतो ना, मग तुझं समाजाप्रती काहीतरी देणं आहे, तुला पैसे तर भरावे लागतील. पण म्हटलं मला नाही भरायचे. म्हणे मग एक काम कर, आपण उलट करू म्हणे, तू मला पैसे देशील आणि मी लोकांसाठी खर्च करेल. मग त्याच्यापेक्षा तू डायरेक्टच काय कर, लोकांवर खर्च कर. म्हणजे तू डायरेक्टच काय कर, दान कर. तू डायरेक्ट दान केलं, गोवर्धने तुझं लक्ष नसतं बरं का, मी वारंवार सांगतो, तू काहीतरी चुळबुळ सुरूच राहते तुझी, उद्यापासून पहिल्या बेंचवर येऊन बैस. तर तू जर डायरेक्ट खर्च केला, डायरेक्ट दान केलं, तर मग आम्ही तुझ्याकडून टॅक्सच नाही घेणार. म्हटलं मग ही आयडिया चांगली, कारण म्हटलं लोक म्हणतात सरकारला पैसे द्यायचे आणि ते खाऊन टाकतात, त्याच्यापेक्षा म्हटलं मग मीच पैसे खर्च करतो परस्पर, चालेल का? चालेल म्हणे, काहीच हरकत नाही. मग निर्मला सीतारामन मला काय म्हणाल्या, म्हणे तू एक काम कर, तू डायरेक्ट पैसे काय कर, डोनेट कर, डोनेशन कर, दान कर. मग आम्ही तुझ्याकडून टॅक्स घेऊ का? नाही. म्हटलं बस चालेल, काहीच हरकत नाही. आपल्या भारतामध्ये जो कायदा आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, 1961 सालचा कायदा आहे, त्याच्यामध्ये सेक्शन आहेत. सेक्शन म्हणजे त्याच्यात छोटे छोटे पार्ट केलेले असतात, त्याला सेक्शन म्हणतात, मराठीत कलम म्हणतात. तर याचा सेक्शन नंबर आहे 80G. सेक्शन नंबर किती याचा? 80G नुसार जर मी कुठे डोनेशन केलं तर मला इन्कम टॅक्स मध्ये काय मिळते? सूट मिळते. म्हणजे इंग्लिश मध्ये मला इन्कम टॅक्स मध्ये काय मिळतं? डिडक्शन मिळतं. म्हणजे आपल्याला तितक्या रुपयावर टॅक्स भरायची गरज पडते का? काय कराल, आज घरी गेल्याबरोबर तुमच्या घरी शिर्डीच्या संस्थानात, शेगावच्या संस्थानात किंवा एखाद्या मंदिरात, मोठ्या मंदिरांना, कॉलेजला, शाळेला, संस्थेला देणगी दिल्याच्या पावत्या असतील ना, तर त्या पावत्या चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला हा शब्द लिहिलेला सापडेल 80G, की 80G नुसार आयकर मध्ये सूट मिळेल. म्हणजे त्या संस्थेत आपण डोनेशन केलं तर मग आपल्या तितक्या रुपयावर टॅक्स भरायची गरज नाही. म्हणजे समजा माझं वार्षिक उत्पन्न आहे 12 लाख, तर मला टॅक्स कितीवर भरावा लागेल? 12 लाखावर. पण मी 1 लाख रुपये डोनेशन केलंय तर मला आता टॅक्स कितीवर भरावा लागेल? 11 लाखावरच. पण मी निर्मला आत्यांना म्हटलं, निर्मला आत्या म्हटलं हे बरोबर नाही. म्हटलं, म्हणे का बरं? तू फारच रडायला लागला म्हणे आता. म्हटलं हे डोनेशन करायचं म्हणजे हा इथं लॉसच झाला ना म्हणे. चल म्हणे असं एक काम कर, तू पैसे सेव्हिंग तर कर म्हणे. म्हटलं मग कुठे सेव्हिंग करू? आमच्या पतसंस्थेत टाकू का? म्हणे नाही नाही. म्हटलं मग कुठं टाकू? म्हणे मी सांगते तिथे टाक. म्हटलं का बरं तू सांगते तिथे? म्हणे तिथून पैसे मलाच मिळतील. म्हटलं मग ठीक आहे, चला कुठे कुठे टाकू सांग. मग तिने मला काय सांगितलं, तू काय कर म्हणे, सेव्हिंग कर, बचत कर. कुठे कुठे बचत करू शकतो तू? तर तू म्हणे एक काम कर, तू LIC काढ.
म्हटलं LIC का बरं? सरकारची म्हणे ती, म्हणजे त्याच्यातून पैसा शेवटी कोणाला मिळेल? PPF कर म्हणे. PPF म्हणजे तुमच्या आई वडिलांचा पण PF चे पैसे कट होत असतील, घरी गेल्यावर विचारा, पगारातून PF कट होतो, ते पण पैसे कुठे जातील? आम्हालाच मिळतील. म्हणजे मी सांगेल तिथे पैसे तू इन्व्हेस्ट केले तर मात्र मग मी तुझ्याकडून टॅक्स घेणार नाही. म्हटलं मग ही आयडिया चांगली. मग मी थोडेफार काय करायला सुरुवात केली? सेव्हिंग करायला सुरुवात केली. सेव्हिंगचा सेक्शन नंबर किती आहे? 80C. याचा किती होता? आणि सेव्हिंगचा किती आहे? म्हणे तू सेव्हिंग करायला सुरुवात कर, मग आम्ही त्याच्यात टॅक्स नाही घेणार. म्हटलं हे चांगली आयडिया सांगितली म्हटलं तू. मग तिने मला विचारलं, पण म्हणे आणखीन एक सांगते म्हणे तुला, तू मेडिक्लेम काढलाय का तुझा? म्हटलं नाही. म्हणे का बरं नाही काढला? तुम्हाला सांगतो, मेडिक्लेम बरेच लोक का काढत नाही त्याचं कारण असं आहे, समजा मी 20,000चा मेडिक्लेम काढला आणि मी त्या वर्षात आजारीच नाही पडलो, तो 20,000 गेले, पुढच्या वर्षी पुन्हा 20,000 भरायचे. आजारी नाही पडलो तर पैसे, मग लोक म्हणतात आपण आजारीच पडणार नाही, मी पैसेच नाही भरणार, म्हणून लोक मेडिक्लेमच काढत नाही. पण विचार करा, मी 20,000 रुपये भरले आणि मी 10 वर्ष आजारीच नाही पडलो, तर माझे किती रुपये वाया गेले? 2 लाख. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, माझ्याकडे मेडिक्लेम कितीचा आहे? 10 लाखाचा मेडिक्लेम आहे माझ्याकडे, 10 लाखाचा. मग 2 लाख रुपये वाया गेलेले परवडले का अचानक आजारी पडलो तर 10 लाख भेटतील हे परवडले? ती म्हणे मग एक काम कर, तू मेडिक्लेम काढ म्हणे. म्हटलं का बरं? म्हणे शेवटी तू आजारी पडला तर नुकसान कोणाचं आहे? मला म्हणे देशाचं आहे. म्हटलं का बरं देशाचं? म्हणे आपल्या देशातले नागरिक जितके सदृढ हेल्दी तितका देशाचाच फायदा ना. शेवटी देश हे कुटुंब आहे ना. गोवर्धने, मी 3ऱ्यांदा सांगितलं, 4थ्यांदा तुझ्या वडिलांना बोलवून आणेल. आणि देशातले नागरिक जितके आजारी तितका देशाचंच नुकसान. म्हणे मग एक काम कर, तू मेडिक्लेम पण काढ म्हणे. मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा. म्हटलं चालेल. मग त्याचा सेक्शन नंबर आहे 80D. याच्यामध्ये काय येतं? मेडिक्लेम. म्हणे जर तू हे अशा प्रकारे जर पैसे खर्च करायला गेला तर आम्ही तुझ्याकडून इन्कम घेऊ का नाही घेणार? नाही घेणार. मग तुमच्या लक्षात काय आलं की जर समजा एखाद्या माणसाचा आपल्याला इन्कम टॅक्स काढायचा असेल तर त्याच्या इन्कम मधून हे सगळे प्लस होतील का मायनस होतील? म्हणजे याच्यातून मायनस करावा लागेल 80C. कशाचा येतो? सेव्हिंगचा. नंतर 80D तो कशाचा आहे? मेडिक्लेमचा. त्याच्यानंतर 80G हा कशाचा आहे? असे अनेक बरेच सारे सेक्शन आहेत की ज्याच्यानुसार सरकार म्हणतं हे करा, टॅक्स नाही लागणार. पण आपल्याला अभ्यासाला हे 2-3च आहेत. तुम्ही जेव्हा CA ला वगैरे जाल तेव्हा याच्यात तुम्हाला डिटेल माहिती येईल. आणि मग आता जे सगळ्यात शेवटी अमाऊंट उरेल याच्यावरती काय लागेल तुम्हाला? टॅक्स लागेल. आता ही आयडिया चांगली आहे का वाईट आहे? हे चांगली. हो, मग डायरेक्ट टॅक्स न भरता तू हे कर, आम्ही तुझ्याकडून टॅक्स नाही घेणार. मग आपण आता असं करतो. म्हणून तुमचे आई वडील LIC पण काढतात, मेडिक्लेम काढतात, कुठे थोडेफार पैसे डोनेट करतात. असं केलं की जे उरलेले पैसे आहेत मग त्याच्यावरती मात्र टॅक्स लागेल. ही कन्सेप्ट कळाली? तुम्हाला आठवतं का मी त्या पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं, कोणाचं नुकसान जास्त होईल, कोणाचं नुकसान कमी होईल? आजी आजोबांचं का तुमचं? त्यांचं जास्त, तुमचं कमी. सरकारचं तेच म्हणणं आहे. मग सरकारने काय केलं माहितीये का? अशा कॅटेगरी बनवल्या बरं का. कोणाकडून किती टॅक्स घ्यायचा? अप टू 60 इयर्स. ज्यांचं वय 60 आहे. तुमचा कॉमन सेन्स काय सांगतो तुम्हाला विचार करून उत्तर द्या बरं का. नंतर 60 ते 80 वर्ष आणि अभव 80 वर्ष. कोणाला टॅक्स सगळ्यात कमी लागेल? यांचा टॅक्स सगळ्यात काय? यांचा टॅक्स आणि यांचा टॅक्स मिडलला आहे. सरकार अशा पद्धतीने टॅक्सची रचना करत असतं. एक शेवटचा पॉइंट, सरकार काय करतो? सर्व ठिकाणून टॅक्स घेतो, सर्व ठिकाणून. सरकारने आता टॅक्सवर पण टॅक्स बसवला, म्हणजे टॅक्स तर भरायचाच प्लस टॅक्सवर पण टॅक्स. टॅक्सवर टॅक्स त्याला म्हणतात सेस. त्याला काय म्हणतात? सेस. मराठीत त्याला म्हणतात अधिभार. टॅक्सवर टॅक्स. मग सरकारने आता कुठले टॅक्स बसवले माहितीये का? सरकारने टॅक्स बसवला एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस, शिक्षण अधिभार. मुलांनो, 8वी पर्यंतचं शिक्षण कंपल्सरी आहे का कंपल्सरी नाहीये? कंपल्सरी आहे. मग काय करायचं? कर्ज काढून मुलांना शिक्षणाला पाठवायचं का? नाही.
नाही. सरकार म्हणतं आम्ही फुकट शिकवतो, म्हणून लहान पोरांना पैसे पण लागत नाही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. पण मग शेवटी समाज आहे ना, मग खर्च तर करावा लागेल ना. मग त्याचा टॅक्स, मग त्याचा कॉन्ट्रीब्युशन कोण करेल, ते का आपण? मग सरकारने याच्यात 2 प्रकारचे टॅक्स लावले भावे. पहिला होता प्रायमरी एज्युकेशन सेस आणि दुसरा हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस. म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी अधिभार वेगळा आहे आणि उच्च आणि माध्यमिक शिक्षणासाठी अधिभार वेगळा आहे. सरकारने मागच्या वर्षी अजून एक टॅक्स लावला, स्वच्छता कर, तो पण त्याच्यावरती द्यावा लागतो. अशा प्रकारे सरकार विविध प्रकारचे टॅक्सेस हे आपल्याकडून कलेक्ट करत असतं. बोर्डवरतीच लक्ष असेल. हे पहा, इथे ही सगळी माहिती दिलेली आहे. टॅक्सचे प्रकार किती आहेत, काय आहेत, बोर्डवरती लक्ष असेल तुमचं फक्त. त्याच्यानंतर या पुढच्या पेजला आणखीन ही माहिती दिलेली आहे, कुठे कुठे टॅक्स किती लागेल, कोणाला कडनं किती घ्यावा लागेल वगैरे वगैरे. हे पहा, इथे दिलंय टेबल 1 अप टू 60 इयर्स. सापडलं का? 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना किती टॅक्स लागेल? 60 ते 80. सापडलं का? 60 ते 80. आणि त्याच्यानंतर 80 पेक्षा अधिक, 80 पेक्षा जास्त ज्यांचं वय, त्यांना टॅक्स किती लागेल त्याची माहिती दिलेली. सापडली? त्याच्यानंतर पान नंबर 103 वरती इथे शेवटी ही पण नावं तुम्हाला सापडतील. एटीसी, एटीजी, एटीडी. सापडली का? एटीसी, एटीजी, एटीडी ही पण नावं तुम्हाला इथे पान नंबर 103 वरती सापडतील. त्याच्यानंतर पेज नंबर 101 वरती याल. 101 त्याच्यात तुम्हाला ते डिडक्शन मध्ये नाव आलेली आहेत. पाल कुठे किती किती पैसे टाकले तर किती किती कशी कशी सूट मिळेल त्याच्या बाबतची माहिती या खालच्या पॅरेग्राफ मध्ये सापडते आपल्याला. इथपर्यंत कळालं? बरं, चला लक्ष द्याल. अजून एक पॉइंट, बोर्डवरच लक्ष असेल. मला विचार करून उत्तर द्याल. शिक्षण पूर्ण झाल्यावरती तुम्ही कोण कोण काय काय करणार आहेत? तुम्हाला जे वाटेल ते सांगा. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही काय कराल? कोणाकोणाचं काय काय ठरलंय की सर मी हे करेल, मी ते करेल. आमच्या वाघमारेचं ठरलंय, त्याने मागेच सांगितलं. वाघ सरांनी विचारलं होतं त्याला, तुझी आईवडिलांप्रती नैतिक जबाबदारी काय? चला बाकीच्यांनी तरी उत्तर द्याल. तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करणार आहे? अर्जुन डॉक्टर होणार आहे. खरे डॉक्टर म्हणजे तो नोकरी करणार आहे हॉस्पिटलला का स्वतःचं हॉस्पिटल? नोकरी करणार आहे. तो म्हणतो डॉक्टर होऊन नोकरी करणार आहे. अजून वैष्णव जॉब करणार आहे. म्हणजे तू नेव्ही मध्ये जाणार, म्हणजे जॉबच झाला, थोडक्यात जॉबच झाला. म्हणजे आता समजा ही वैष्णव जॉब करणार आहे, हा पण नेव्हीत जाणार आहे, तिथेही त्याचा जॉबच आहे. या दोघांनाही इन्कम असेल का नसेल? म्हणजे यांना हे इन्कम असेल का रे? इन्कम फ्रॉम सॅलरी, उत्पन्नाद्वारे, पगाराद्वारे मिळणार उत्पन्न. बिझनेस कोण करणार आहे? बिझनेस कसा बिझनेस करणार आहे? दुकान टाकणार आहे तो. म्हणजे हे करे धंदा व व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, हो की नाही? बरं, अजून मला वाटतं तुमच्या आई वडिलांकडे किंवा कोणाकडे घरं भाड्याने पण दिलेली असतील, रेंट वरती दिलेली असतील. रेंट मधून पण इन्कम मिळतं का? मग इथे ते पण दिलंय पाल. घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न, इन्कम फ्रॉम हाऊस आहे ना. अजून तुमच्या आई वडिलांनी जमीन वगैरे घेतली असेल, ती विकली असेल, त्याच्यातून प्रॉफिट झाला असेल. सोनं घेतलं, विकलं, त्याच्यातून प्रॉफिट झाला. घर विकलं, त्याच्यातून प्रॉफिट झाला. म्हणजे हे भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न, त्याला म्हणतात कॅपिटल गेन. आणि अदर सोर्स म्हणजे बँकेत पैसे ठेवले, व्याज मिळालं, कमिशन मिळालं, इंटरेस्ट मिळाला, हे इतर मार्गातून मिळणार उत्पन्न. म्हणजे जर आपण नीट विचार केला तर आपल्या देशात आणि पूर्ण जगात लोकांना किती माध्यमातून इन्कम मिळू शकतं? 5. म्हणजे इन्कमचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. मग हे 5 प्रकार पडल्यानंतर त्या सगळ्याची बेरीज होते. म्हणजे समजा माझं उदाहरण सांगूयात तुम्हाला. 4 वर्षापूर्वी मी हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजला जॉबला पण जात होतो. तिकडे मला इन्कम मिळायचं. ते कुठलं इन्कम? माझं बिझनेस इन्कम का सॅलरी इन्कम? मी क्लास पण घ्यायचो. म्हणजे ते कुठलं इन्कम? माझं एक घर भाड्याने पण दिलेलं होतं. म्हणजे ते कुठलं इन्कम? हाऊस इन्कम. मी शेअर्स मध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करायचो. मग ते कुठलं झालं? अदर.
माझ्याकडे एक जमीन पण होती, ती पण विकली मी, मग ते कुठलं झालं? मग माझं जर इन्कम काढायची वेळ आली तर हे फक्त 1, 2 का 5ची बेरीज, आणि मग त्याच्यातून काय लेस होईल? एटीसी, एटीडी, एटीजी, आणि मग उरलेल्या अमाऊंट वरती काय लागेल? टॅक्स लागेल. हो का नाही? 100% कळालंय. ठीक आहे, एक लास्ट पॉइंट, बोर्डवरतीच लक्ष असेल, मग बेसिक माझं सगळं संपून जाईल. लास्ट पॉइंट आहे, खरे. पण मग आता प्रश्न असा आहे की एखाद्या माणसाला टॅक्स भरायचा असतो किंवा नसतो भरायचा, हे सरकारकडे कसं काय रेकॉर्ड असेल? रेकॉर्ड तर काय करावं लागतं माहितीये का? तुम्हाला पॅन कार्ड काढावं लागतं. पॅन कार्ड कंपल्सरी. तुमच्या आई वडिलांकडे पण असेल पॅन कार्ड. एका दिवसाच्या मुलाचं पण पॅन कार्ड निघतं. एका दिवसाच्या मुलाचं. तुम्ही म्हणाल कसं काय? एका दिवसाच्या मुलाच्या नावाने पण पैसे ठेवलेले असतात का नाही बँकेत? लहान बाळं पण जाहिरातीत नोकऱ्या कामं करतात का नाही? ते एका दिवसाच्या बाळाचं पण पॅन कार्ड निघतं. पॅनचा लॉंग फॉर्म काय पहा इथे दिलेला? परमनंट अकाउंट नंबर आहे. परमनंट अकाउंट नंबर, कायम खाते क्रमांक. बरं, तुम्हाला काय कॉमन सेन्स काय सांगतो? हे जे परमनंट अकाउंट नंबर आहे, म्हणजे जे पॅन आहे, तो देशभरात आपला युनिक असेल का आपल्याच सारखा दुसऱ्याचा कोणाचा नंबर असू शकेल? विचार करून उत्तर दे तू. युनिक. युनिक म्हणजे माझा नंबर वेगळा, याचा वेगळा, प्रत्येकाचा वेगवेगळा. मग सरकारला जर निर्मला त्यांना असं वाटलं की अमोल परांजपे पैसे भरताय का नाही, तर ते त्यांच्या पीसी वरती माझा पॅन नंबर टाकतील, पाहतील भाऊ पैसे भरले का, भरले, नाही भरले का, हा ठीक, असं वाटतील. म्हणजे पूर्ण देशामध्ये आपला पॅन नंबर हा युनिक असतो. पॅन कार्ड हे आता कंपल्सरी झालंय, लक्षात ठेवाल. पॅन कार्ड कंपल्सरी झालंय, सगळ्याच ठिकाणी पॅन कार्ड द्यावं लागतं. कारण सरकारच्या हे लक्षात आलं की भारतीय लोक खोटं बोलतात आणि इन्कम लपवतात. म्हणतात पैसेच मिळाले नाही, क्लासच्या पोरांनी फीस दिली नाही. आता तुमच्यातले बरेच जण मला ऑनलाईन पैसे पाठवतात, ते माझ्या अकाउंटला दिसतील का नाही दिसणार? कॅश मध्ये दिलेले नाही दिसणार. मी सांगेल मला फीस नाही दिली, पुरावा आहे का त्याचा काही? पण परांजपे सर खर्च करतात, ते दिसतात का नाही दिसत? सरकार म्हणतं पॅन कार्डला. ते इतके हुशार आहेत, तुम्ही देशभरात काय काय कांड करून ठेवले ते त्यांना माहिती आहे. तुमचा जर एखादा मित्र, नातेवाईक जर सीए, टॅक्स कन्सल्टंट असेल तर त्याला विचारा, इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरती पॅन कार्ड नंबर टाकला, पॅन नंबर तुमचा, की तुम्हाला एका वर्षात कुठे कुठे किती किती पैसे मिळाले ती लिस्ट त्यांना मिळून जाते डायरेक्ट. त्यांच्याकडे रेडी आहे सगळी लिस्ट, डायरेक्ट टॅक्स भरायचा. बरं, एक मुद्दा आणखीन एक आहे की इन्कम तर कॅल्क्युलेट, इन्कमवर टॅक्स लागतो हे तर बरोबर आहे, बरोबर ना? पण मग इन्कम कॅल्क्युलेट कधी करायचं? दर दिवसाला, दर आठवड्याला का दर वर्षाला? मग वर्ष कुठून सुरू होतं, कुठे संपतं? 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला, त्याला म्हणतात कॅलेंडर इयर. त्याला कुठलं वर्ष म्हणतात? कॅलेंडर इयर म्हणतात. पण आपला इन्कम टॅक्स साठी आपण फायनान्शियल इयर वापरतो, आर्थिक वर्ष वापरतो. आपलं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं माहितीये का? 1 एप्रिलला. आपलं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं, 1 एप्रिलला, आणि संपतं कधी? 31 मार्चला. 1 एप्रिलला सुरू होणार आणि 31 मार्चला संपणार. मित्र आणि मैत्रिणींनो, नीट विचार करून मला उत्तर द्यायचा या पॉइंटचा. आत्ताचं आर्थिक वर्ष कुठलं असेल, कुठून सुरू होईल, कुठे संपेल? 1 एप्रिल 2024 ला सुरू झालं. आत्ताचं वर्ष कधी सुरू झालं? 1 एप्रिल 2024 ला, आणि संपेल कधी? 25 ला. आता माझा पुढचा प्रश्नाचं उत्तर नीट विचार करून द्यायचं आहे का असा? मग ह्या वर्षात मिळालेल्या इन्कमवर मी टॅक्स भरायला कुठल्या तारखेला जाईल? 31 मार्चला. टॅक्स भरायला कधी जाईल विचार कर. आपण 1 एप्रिलला का? हा, कारण मला वर्षभरात किती इन्कम मिळालं हे कधी समजेल? वर्ष संपण्याच्या आत का संपल्यानंतर? जाधव, आता ऑनलाईन झालंय, तुमच्यातला एखादा रात्री 11:59 पण मला फोन पेने पैसे पाठवू शकतो. म्हणजे मग मला इन्कम कधी कॅल्क्युलेट करायला बसावं लागेल? संध्याकाळी काय 31 मार्च संपल्यावर? बरोबर ना? मग विचार करा. दुसरा प्रश्न आहे माझा
तुम्ही जेव्हा 1 एप्रिलला टॅक्स भरायला जाल तेव्हा ते 24-25 असेल का ते 25-26 असेल? 25-26. आणि म्हणून आपल्या इन्कम टॅक्स मध्ये 2 वर्ष असतात. पहिल्याला म्हणतात असेसमेंट इयर आणि दुसऱ्याला म्हणतात प्रिव्हियस इयर. मराठीत तिकडे नावं दिलेली आहेत पाल. वित्तीय वर्ष आणि कर आकारणी वर्ष, फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. ज्या वर्षामध्ये तुम्ही इन्कम कमवतात ते झालं फायनान्शियल इयर, वित्तीय वर्ष. सध्याचं वित्तीय वर्ष कुठलं चालू आहे? 2024-25. मग 24-25 वरती टॅक्स कधी भरणार? तेव्हाच का त्याच्या पुढच्या वर्षी? त्याला म्हणतात असेसमेंट इयर. माझे एक मित्र आहेत मिस्टर XYZ, वारले बिचारे परवाच्या दिवशी. पण त्यांना परवा जे ते गेले त्याच्या आदल्याच दिवशी त्यांना 1 कोटीची लॉटरी लागली होती. मग त्यांना त्याच्यावर पण टॅक्स भरावा लागेल का नाही? ते तर वारले, आता टॅक्स कोण भरेल? त्याच्या घरचे. मग वाक्यरचना लक्षात ठेवा. जो व्यक्ती टॅक्स भरण्यासाठी लायक आहे किंवा ज्याच्या डोक्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी आहे त्याला एसएससी म्हणतात, करदाता म्हणतात. काय व्याख्या आहे पाल? एनी पर्सन लायबल टू पे इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स रूल इज टर्म्ड ॲज एसएससी. आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात. मग आता आयकर कोण भरेल? त्याचा तो का त्याचा मुलगा? मग त्याचा मुलगा कोण झाला? एसएससी. कन्सेप्ट कळाली? एक लास्ट पॉइंट घेईल आणि मग मी थांबेल. तुम्हाला उद्याच्या लेक्चरला येताना, उद्याच्या किंवा परवाच्या व्हॉटेवर जेव्हा कधी लेक्चर होईल तेव्हा हे जे टेबल 1 आहे, हे टेबल 1, टेबल 2 आणि टेबल 3 हे जे 3 टेबल आहेत, तुम्हाला या 3 टेबलचा अवश्य अभ्यास करून यायचा आहे. किती एक्झाम्पल शिल्लक आहेत पाहून घ्याल आणि मग नंतर पुढचा पार्ट घेऊयात आपण.